सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. स्वामी हा तुमच्या उत्तराक्षाच्या नक्षत्रामध्ये प्रथम चरणावरती मार्गक्रमण करतोय, त्यामुळे नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशनचे योग आहेत. बृहस्पती हा कर्क राशीवरती लवकरच मार्गी होणार आहे, त्यामुळे सकारात्मक वातावरण राहणार असून आत्मविश्वास तुमचा द्विगुणित होईल. व्यवसायातील उत्पन्न समाधानकारक असून तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. संध्याकाळी एखाद्या आध्यात्मिक कार्यामध्ये तुम्ही व्यस्त राहणार आहात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून संपत्तीमध्ये वाढीचे योग आहेत. नोकरीमध्ये रिलोकेशनचा योग तुम्हाला दिसतोय आणि प्रमोशनची देखील शक्यता आहे. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडनं तुम्हाला धनलाभाची देखील शक्यता असून तुम्हाला खर्चावरती नियंत्रण ठेवता येईल, तसेच तुम्हाला बजेटकडेही लक्ष देता येईल. कुटुंबामध्ये तुमच्या सुख, शांती आणि समाधानाचं वातावरण असेल. तुम्ही जास्त वेळ घरामध्ये देणार आहात. संध्याकाळी संगीताच्या कार्यक्रमाला जाण्याचा तुम्ही प्लॅन कराल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. नोकरीमध्ये तुम्हाला प्रगतीचे उत्तम योग आहेत. व्यवसायामध्ये भागीदार तसेच सहकारी तुम्हाला मदत करतील. तुम्ही खूप वेळा काम करण्याचा कंटाळा करता, आज तसं करू नका. कामामध्ये फोकस महत्त्वाचा आहे. मेहनत केली तर तुम्हाला कामाचं फळ नक्कीच मिळेल हे लक्षात ठेवा. तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होतीये, परंतु खर्चाला मात्र आवर घाला. नवीन सुंदर वस्तू घेण्याकडे किंवा जमवण्याकडे तुमचा कल असावा, परंतु आता ग्रहस्थिती अशी आहे की त्याबद्दल तुमची आवड थोडीशी कमी होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी ग्रहमान चांगलं असून तुम्हाला गिफ्ट मिळण्याचा योग आहे. तुम्ही राजकारणामध्ये असाल तर वेळ उत्तम आहे. तुमचं काम मार्गी लागेल आणि वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. मित्रपरिवार चांगला असल्यामुळे काही कारणामुळे निराश जर झालात तर तुम्हाला मदत मिळू शकते. वाचनाकडे तुमची रुची वाढण्याची शक्यता आहे. आहार आणि आरामाकडे तुम्ही लक्ष द्या. मुलांसंदर्भात जबाबदारी तुम्ही अगदी व्यवस्थित पूर्ण करणार आहात. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी ग्रहमान चांगलं असून घरामध्ये मंगल कार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. तुमच्या अष्टम स्थानामध्ये मीन राशीचा शनी मार्गी होतोय, त्यामुळे तब्येतीची खास काळजी घ्या. खास करून तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. मित्रांच्या मदतीमुळे व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन मार्ग खुले होतील. तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ आणि मोठ्या प्रमाणामध्ये पैसा हाती येणं, यामुळे तुमचं मनोबल वाढण्याची शक्यता आहे. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा जास्त मेहनतीचा असेल. प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. व्यवसायातील उत्पन्नामध्ये तुमच्या वाढ होणार असून तुम्ही टीम वाढवण्याचा विचार नक्की करा. सगळं काही चांगलं होत असताना रागावर मात्र नियंत्रण ठेवा. मुलांकडनं तुम्हाला शिक्षणासंदर्भात एक चांगली बातमी मिळेल. विरोधक तुम्हाला थोडासा त्रास देतील, परंतु त्यावरती तुम्ही सहजपणे मात कराल. काही समस्या आली तर भावंडांकडनं तुम्हाला मदत मिळू शकते. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस थोडासा त्रासाचा आणि मेहनतीचा आहे. तुमच्या इच्छेविरुद्ध एखादं काम तुम्हाला मिळू शकतं, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. अचानक काही कारणामुळे तुमचा खर्च वाढू शकतो. जर तुम्ही नोकरीमध्ये असाल तर वरिष्ठांची तुम्हाला मदत मिळेल. कुटुंबामध्ये तुमच्या सुख समाधान असेल तरीही तुम्ही प्रत्येक सदस्यासोबत बोला
त्यांना काही समस्या असतील तर ते जाणून घ्या. धार्मिक कार्य किंवा वाचन याकडे तुमची आवड वाढणार आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे, कारण तुमचा राशी स्वामी हा मंगळ जन्म पंचम स्थानात आहे. मीन राशीचा त्यामुळे चंद्रामुळे दशम योग तयार करतोय. त्यामुळे तुमचं थांबलेलं पेमेंट कोणाच्या तरी मदतीमुळे तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. मुलांकडनं तुम्हाला खुश खबर मिळू शकते. घरातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेऊन तुम्ही कामाला सुरुवात करा. काम उत्तम प्रकारे तुमचं पूर्ण होईल. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमचं वातावरण समाधानकारक राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आज स्वामी बृहस्पती अष्टम स्थानात मार्गी होतोय. चतुर्थ स्थानामध्ये शनी देखील आहे. त्यामुळे काम करत असताना थोडी समस्या तुम्हाला येऊ शकते. काही प्रोजेक्ट पूर्ण करत असताना तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या बोलण्यावरती तुम्ही संयम ठेवा, कारण संपत्तीवरनं कुटुंबामध्ये वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. भावांमध्ये वैचारिक मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. काम करत असताना किंवा दिवसभर व्यस्त असताना तब्येतीकडे हेंडसाळ होणार नाही याकडे लक्ष द्या. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी बुध, कुंभ आणि राहू यांच्या युतीमुळे तुमच्या मान आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. सप्तम स्थानात गुरु असल्यामुळे धनलाभाचे तुम्हाला योग आहेत. ग्रहस्थिती अशा प्रकारे आहे की तुमच्या इच्छा सहजपणे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ असून विरोधक तुमचे कमी होतील. कामामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि जे काही तुम्ही ठरवलंय त्याप्रमाणे सगळं पार पडेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस ठीक असला तरी रागावर नियंत्रण ठेवणं आज गरजेचं आहे. तुमच्या घरामध्ये खास करून जोडीदारासोबत वैचारिक मतभेद निर्माण होऊ शकतात. वाद वाढणार नाही याकडे तुम्ही लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी तुम्हाला मिळेल. संपत्तीचा विस्तार आणि उत्पन्नामध्ये वाढ झाल्यानं तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस ठीक असून संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीचा सांभाळ जर करत असाल तर मग ती मालमत्ता असो किंवा अजून काही, देखभालीसाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागेल. उत्पन्नाचे काही नवीन मार्ग खुले होणार आहेत. धार्मिक कार्याची तुमची रुची वाढेल. राजकारणामध्ये जर तुम्ही असाल तर जनसंपर्काचा तुम्हाला चांगला फायदा होईल. गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.